कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कसबा बावडा इथं राहणाऱ्या अश्विनी काळे 26 जानेवारी रोजी प्रसूतीसाठी सीपीआर मध्ये दाखल झाल्या। प्रसूतीनंतर नवजात बालकाच्या नाकातून रक्त येत असल्यानं डॉक्टरांना बोलावून उपचार करा अशी विनंती करण्यात आली, पण परिचारिकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। तसंच मातेच्या टाक्यातून रक्त येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांवर कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी संघर्ष समितीनं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी दौलत घाडगे, गणेश घाडगे, संभाजी चौगले, प्रीती जाधव, अश्विनी काळे, विलास बावणे उपस्थित होते। कोल्हापुरातील आरके नगर खडीचा गणपती मंदिर ते भारती विद्यापीठ या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पडून असतात। रविवारी रात्री पठारावरील कचऱ्याला आणि वाळलेल्या गवताला आग लागली, त्यामुळे अनेक झाडं-झुडपं जळून खाक झाली। तसंच या परिसरातील सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक यांनाही हानी पोचली। कंदलगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्यामुळे या पठाराला अक्षरशः डम्पिंग ग्राउंडचं बकाल स्वरूप आले। हाच कचरा कुणीतरी पेटवला आणि आग पठारापर्यंत पसरल्याचा अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केलाय। शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचे कोल्हापूरमध्ये असंख्य भक्त आहेत। या भक्तांच्या वतीनं रविवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला। लक्षतीर्थ वसाहतीमधील सचिन महाराज यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। रात्री सुमारे 3000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। लक्षतीर्थ वसाहतीमधील केवल पाटील यांच्या वतीनं गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पारायण, भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले। गजानन महाराज वटवृक्षाखाली ध्यान करतायत अशी पूजा साकारली होती, तर महाराजांना आवडणाऱ्या पिठलं भाकरी, खरडा प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दुसरीकडे लक्षतीर्थ वसाहतीतील रुपाली जितेंद्र शहा आणि संतोष उर्फ बंडा सिद्ध यांनीही सामुदायिक पारायण आयोजित केलं होतं। इथंही अभिषेक, आरती, प्रसाद वाटप असे कार्यक्रम पार पडले, तर कानडी गल्लीतील विलास बसुगडे यांच्या वतीनंही गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या सदस्यांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात झालेल्या कार्यशाळेत 500 परिचारिकांनी सहभाग घेतला, तर कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत 500 परिचारिकांचा सहभाग होता। परिचारिकांच्या प्रमाणपत्रांचं नूतनीकरण करण्यासाठी हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांच्या हस्ते झालं। यावेळी फेडरेशनच्या अध्यक्षा हशमत हवेरी, ज्ञानेश्वर मुठे, रुपाली डोंगरे, पूजा शिंदे, सुजाता उरुणकर उपस्थित होत्या। गडिंग्लज तालुक्यातील महागाव हद्दीत केसकर यांच्या शेताजवळील ओढ्यात 35 ते 40 वयाच्या एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय। त्या महिलेचा डावा हात नसल्याचं आणि शरीरावर काही जखमा असल्याचं दिसून आलंय। गडिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। त्या मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून नागरिकांनी याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील हॉटेल रसिका गार्डन ते जाधववाडी हा रस्ता नगरोत्थान योजनेतून करण्यात येतोय। या रस्त्यावरील अतिक्रमणांवर आज कारवाई झाली, तसंच 12 मिळकतींना नोटिसा बजावल्या आहेत। अतिक्रमण काढण्याची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून रस्ता व्यापणारी अतिक्रमणं स्वतःहून काढून घ्यावीत असं आवाहन महापालिकेनं केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय सामुदायिक कवायत स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये 10 शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला होता। सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, डंबेल्स, ध्वज, गुच्छ, काठी, लेझीम, टिपरी, झांज अशा प्रकारात कवायतीचं सादरीकरण झालं। स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आले। मुला-मुलींच्या विभागात जरगनगर विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला, तर टेमलाईवाडी विद्या मंदिरनं द्वितीय क्रमांक मिळवला। शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासन, किर्लोस्कर ऑइल इंजिन, प्रयास आणि मानस या संस्थांच्या वतीनं लैंगिकता, जबाबदार वार्तांकन या विषयावर कार्यशाळा पार पडली। त्यामध्ये पुण्याच्या मानसशास्त्र समुपदेशक, अबोली आणि प्रयास संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर तृप्ती दरक यांनी मार्गदर्शन केलं।
वयात आल्यानंतर शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत पालकांकडून पाल्यांना विश्वासात घेऊन प्रबोधन करणं गरजेचं आहे. लैंगिक संबंध, नातेसंबंध आणि भावभावना यांच्या चुकीच्या धारणा समाज माध्यमातून प्रसारित झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे माध्यमांनी याबाबत सजग आणि संवेदनशील वृत्तांकन करून निकोप समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं. अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, शरद अजगेकर, स्मिता पवार, वसंतराव शिर्के, डॉक्टर राजश्री साकळे, डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर सुमेधा साळुंखे यांच्यासह विविध विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.